डोंगरी कारशेडचा विषय जो होता त्या विषयाच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली की त्या ठिकाणी पर्यावरणवादी संघटनांनी केलेल्या आंदोलन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जाणारा रस्ता आणि खर्चामध्ये सुद्धा वाढ होत असल्या कारणानं MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याशी माझी चर्चा झालेली असल्या कारणानं आपल्याला काम लवकर पूर्ण करायचंय, सर्वसामान्य प्रवाशांना वेळेवर सुविधा द्यायची आणि त्यासाठी पुढे भविष्यामध्ये आपण काय करायचं ते धोरण ठरवून आजच्या तारखेला मीरा भाईंदरच्या आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांना मेट्रोची सुविधा लवकर देण्यासाठी आपण सुभाषचंद्र बोस मैदानावर 2 रॅम्प तयार करून त्या ठिकाणावर ही मेट्रो यू टर्न बरोबर नाही तशी ती यू टर्न घेणार हा तर ती यू टर्न आम्ही घेणार आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये होऊ शकतं. आज जरी तो विषय प्रलंबित ठेवला तरी पुढली 2 स्टेशन किंवा जर काही मेट्रो कारशेडचा प्रश्न आहे तो सुटला तर काही भविष्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आजच्या परिस्थितीमध्ये तो विषय आम्ही प्रलंबित ठेवून लोकांना सुविधा कशा लवकरात लवकर देता येईल त्याचा आम्ही विचार करतोय. पर्यावरणवादी संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे आणि रस्त्याला जागा नसल्यामुळे हा निर्णय जरी MMRDA घेत असेल, कारण अजूनपर्यंत काही 100% नाही, हा निर्णय सर्वतोपरी MMRDAचे कमिशनर म्हणून संजय मुखर्जी घेतील, परंतु माझ्याशी त्यांची जी चर्चा झाली त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेण्याचं आजच्या तारखेला तरी निश्चित केलेलं आहे. आणि कारण मात्र एकच आहे की लोकांना सुविधा द्यायची.